तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याची याद्या पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. जवळपास 18 लाख शेतकऱ्यांचे या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये नाव आलेले आहे. तर तुम्ही याद्या ह्या कशा प्रकारे चेक करू शकता आणि यादीत नाव असेल तर पुढील प्रक्रिया काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 18 लाख शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आलेले आहे आणि त्याच्या याद्या पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर तुम्ही आपल्या जे यादी आहे त्या 3 प्रकारे चेक करू शकता. पहिला आहे की तुमच्या ग्रामपंचायत ठिकाणी पण ही यादी आलेली असेल. दुसरं की ज्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्या बँकेच्या ठिकाणी पण ही यादी पाठवल्या जाते. आणि नंबर 3 आणि सर्वात सोपं जे आहे हे डायरेक्ट तुम्ही आपल्या गावातील ई सेवा केंद्र जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. तर या 3 प्रकारे तुम्ही आपली नावे चेक करू शकता आणि सर्वात सोपी पर्याय तुम्हाला असणार आहे आपल्या गावातील ई सेवा केंद्रावर जाऊन ही यादी चेक करून घ्यायची. लक्षात ठेवायचं, तुम्हाला स्वतः नाव या ठिकाणी चेक करता येणार नाही. तुम्हाला या 3 ठिकाणी जाऊन आपलं नाव चेक करावं लागणार आहे आणि सर्वात सोपी तुम्हाला असणार आहे ई सेवा केंद्रावर. तर ई सेवा केंद्रावर आपलं आधार कार्ड घेऊन जायचं. आधार कार्ड नंबर टाकल्याबरोबर तुमचं नाव त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे त्यांचं कर्जमाफी या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना SMS पण या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. ठीक, पण काही तांत्रिक कारण झालं तर तुम्हाला SMS या ठिकाणी येणार नाही. पण यादीमध्ये नाव 100% चेक करून घ्यायचं, SMS येऊ की नाही येऊ. आता ज्याच्या शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये असणार आहे त्यांनी आपली लवकरात लवकर EKYC या ठिकाणी करून घ्यायची. EKYC प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर लवकरात लवकर ई सेवा केंद्रावर जाऊन आपली EKYC प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची. या ठिकाणी आपलं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं, फार्मर ID सोबत घेऊन जायचं आणि बँकेचं पासबुक पण तुम्ही सोबत जवळ ठेवायचं. 3 डॉक्युमेंट तुम्हाला EKYC करताना या ठिकाणी मागितले जाऊ शकते. तर ज्या शेतकऱ्यांची नाव या यादीमध्ये आले नाही त्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही. सध्या फक्त मध्यवर्ती बँकेच्या ज्या यादी आहेत ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. इतर बँकेच्या याद्या ज्या आहेत लवकरात लवकर जाहीर केल्या जाणार आहे. फक्त मध्यवर्ती बँकेच्या मार्फत जे कर्ज काढण्यात आलेले होते त्यांची याद्या फक्त या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. जर तुमचं नाव कर्जमाफीमध्ये असेल तर लवकरात लवकर आपली EKYC प्रक्रिया हे पूर्ण करून घ्या. EKYC प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला लगेच कर्जमाफी या ठिकाणी केल्या जाणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.